लॉसच्या आपण थोडंसं जवळ आहोत. प्रत्येकाला कुठं ना कुठं प्रॉफिट लॉस झालेलाच आहे. त्या नफा तोट्याला आपण जरा व्यवस्थित प्रकारे समजून घेऊयात. नफा कधी होतो? जर विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल तर नफा होतो. इथं दोन किमती आहेत, एक खरेदी किंमत, विक्री किंमत. जर विक्री किंमत आपली जास्त असेल तर काय झालं? आपल्याला नफा झाला. आणि तोटा कधी होईल आपल्याला? जर विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा कमी असेल तर तोटा होईल. बरोबर आहे ना? एखादी गोष्ट महागाने घ्यायची आणि कमी मध्ये विकायची तर तोटाच होणार. 35 लाख का तो हमारा इन्वेस्टमेंट है, तो 36 लाख का घाटा कैसे हो गया? साधी आणि सोपी ट्रिक अशी लक्षात ठेवा, विक्री किंमत जास्त नफा, खरेदी किंमत जास्त तोटा. सिंपल. ते एक सिनारिओ घेऊ. जर आपल्याला प्रॉफिट झाला म्हणजे जर नफा झाला तर ते काय होईल की विक्री किंमत कॅल्क्युलेट करताना मात्र खरेदी किंमत अधिक नफा असे हे कॅल्क्युलेशन असेल. आणि जर तोटा झाला तर हा सिनारिओ कसा असणार आहे की विक्री किंमत इक्वल टू खरेदी किंमत मायनस तोटा. म्हणजे खरेदी किंमतीमधून जर तोटा मायनस केला तर आपल्याला ती विक्री किंमत मिळणार आहे. शेकडा नफा नावाची इथे एक कॉन्सेप्ट आहे. त्यामध्ये काय होतं? नफ्याची टक्केवारी कशी कॅल्क्युलेट केली जाते? तर झालेला नफा डिवाइड बाय खरेदी किंमत मल्टिप्लाय बाय 100 असे हे कॅल्क्युलेशन असणार आहे. आणि शेकडा तोटा कॅल्क्युलेट करत असताना अंशामध्ये नफ्याच्या ऐवजी तोटा येईल. सोपं. त्याहून पुढे जाऊन आपण पर्सेंटेज म्हणजे शेकडा कसा काढायचा ते पाहूयात. एका एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊयात. जर 20 रुपयाला आपण 100% असं कन्सिडर केलं तर 25 रुपयाला किती टक्के होतात ते कसं कॅल्क्युलेट करायचं? तर साधा आणि सोपा तिरकस गुणाकार इथं करायचा. कसं येईल ते? मग 25 गुणिले 100 भागिले 20 असे हे कॅल्क्युलेशन असेल. या कॅल्क्युलेशन मध्ये बघा, इथे एक शून्य गेला, इथं 5 आले. 25 पाचा 125 म्हणजे 125% इथं हे कॅल्क्युलेशन येईल. एक्झामसाठी प्रश्नामध्ये याच प्रकारे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. इथं 2023 मध्ये आलेला प्रश्न पाहून घेऊयात. जर x ला y पेक्षा 10% गुण जास्त मिळाले तर y ला x पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले? खूप लोकांनी इथं डायरेक्ट 90% असं उत्तर दिलं आणि ते चुकले. ऍक्च्युली सेटवाले सुद्धा ऑप्शन देताना चुकले. उत्तर काय येतं पाहून घेऊयात. इथं x ला जास्त टक्के पडलेत आणि y ला कमी टक्के पडलेत. x ला किती टक्के जास्त पडले? तर 10% जास्त पडले. मग इथं बघा, मी लिहिताना सुद्धा x ला 110% पडले असं मी कन्सिडर करतो आणि y ला किती टक्के पडले? तर 100% पडले असं धरूयात. पण दुसऱ्या सिनारिओ मध्ये मात्र काय विचारले की y ला x पेक्षा किती टक्के कमी पडले? हीच केस आपल्याला पुढे कॅरी फॉरवर्ड करायची. कशी? तर बघा, इथं x ला आपण 100% कन्सिडर करायचंय. मग त्याच अनुषंगानं y ला किती टक्के येतात ते पण पाहायचंय. मग इथं कॅल्क्युलेशन मध्ये आपण कसं करूयात? मी हे खोडतो, लक्षात येईल. बघा, इथं काय करू? हे टक्केवारीचं साइन खोडू म्हणजे आपल्याला कन्फ्युजन होणार नाही. 110 म्हणजे 100% आणि 100 म्हणजे किती टक्के हे आपल्याला काढायचं आहे. साधा आणि सिंपल तिरकस गुणाकार आहे. असा तिरकस गुणाकार केला की तुम्हाला उत्तर मिळून जाईल. बघा, 100 गुणिले 100 डिवाइड बाय 110 असं इथं कॅल्क्युलेशन होईल. इथं उत्तर किती येईल? तर 1000 भागिले 11 एवढे टक्के त्याला पडले. हे टक्के आपल्याला कशामधून मायनस करायचे? तर 100 मधून मायनस करायचे. मग ते मायनस करत असताना बघा, 100 मायनस 1000 डिवाइड बाय 11 असे हे कॅल्क्युलेशन होणार आहे. मग इथं सुद्धा तुम्ही काय करायचं? 11 मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं आणि मग जे उत्तर येईल ते कॅल्क्युलेट करायचं. मग इथं उत्तरामध्ये काय येईल? 1100 मायनस 1000 डिवाइड बाय 11 असं उत्तर येणार आहे. याचा फायनल आन्सर काय येईल? मी इथं वरती लिहितो की बघा, 100 भागिले 11 असं हे उत्तर येणार आहे. एवढे टक्के y ला x पेक्षा कमी पडले असं आपण इथं म्हणू शकतो. परंतु ऑप्शन मध्ये एकही तसं उत्तर नव्हतं म्हणून हा प्रश्न चुकीचा होता. सगळ्यालाच याचे मार्क पडले. पण पहा, किती चांगला प्रश्न हा होता. इथं चुकण्यासाठी प्रत्येकाला वाव होता. 10 उत्तर लिहून लोक फरार झाले. पण त्याचं अप्रॉक्सिमेटली जर उत्तर विचारलं तर 9% हे उत्तर आपण इथं ठामपणे सांगू शकतो. त्याच्या पुढचा 2021 मध्ये आलेला प्रश्न पाहून घेऊयात. एका पुस्तकाची किंमत 20% ने कमी केल्यास त्याचा खप 25% वाढला. अरे वा, छान. म्हणजे एक पुस्तक आहे, त्याची किंमत जर 20% कमी केली तर त्याची विक्री ही 25% वाढली. तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला? सोपा प्रश्न आहे.
इंग्लिशमध्ये कव्हर करूयात की ॲज द प्राइस ऑफ बुक इज रिड्यूस्ड बाय 20%, देन इट्स कन्झम्पशन इज इन्क्रीज बाय 25%. हाऊ मच द पर्सेंटेज डिफरन्स इज देअर इन द प्रिव्हियस इन्कम. हा सिनारिओ कसा मांडून घ्यायचा तर पहा, इकडे मी किंमत लिहिलेली आहे, इकडे खप सांगितलेलं आहे. जर एका पुस्तकाची किंमत 100 रुपये असणार आहे आणि त्याचं समजा 4 पुस्तकं विकली गेली, तर मला त्याचे किती पैसे मिळाले? 100 चोक 400, म्हणजे ओरिजिनली आपल्याला इथं 400 रुपये मिळायला हवे होते. कारण प्रश्नामध्ये सांगितलेल्याप्रमाणे जर 20% इथं पुस्तकाची किंमत कमी केली, आता 100 रुपयाची 20% किंमत कमी केल्यास किती रुपये येतं? 80 रुपये येतं, बरोबर की नाही? पण खप मात्र कितीने वाढला तर 25% वाढला. मग 4 जर पुस्तकं विकली जाणार असतील तर त्याचा खप वाढून किती गेली पुस्तकं तर 5 पुस्तकं विकली गेली. मग इथं 5. मग आता यातून मला किती पैसे मिळाले तर 80 गुणिले 5 हे जर कॅल्क्युलेशन केलं तर परत इथं मला 400 रुपये मिळतात. म्हणजे अगोदरच्या केसमध्ये पण 400 आणि नंतरच्या केसमध्ये पण 400, म्हणजे मला मिळालेल्या उत्पन्नामध्ये काहीच फरक नव्हता. म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर डी हे आहे 0. प्रॉफिट लॉसवर आलेला हा सर्वात शेवटचा प्रश्न होता, जो 2021 मध्ये आलेला आहे. काय म्हणतो प्रश्न तर एक वस्तू 2120 रुपयाने विकल्याने मिळणारा शेकडा नफा व तीच वस्तू 1480 रुपयाने विकल्याने होणारा शेकडा तोटा हा सारखाच असेल तर ती वस्तू किती किमतीत विकल्यास 20% नफा होईल. इंग्लिशमध्ये the percentage profit earned by the selling an atom for 2120 is same as the percentage loss incurred by the selling the same atom for 4080. At what price should the atom be sold to get 20% profit? सिंपल पद्धतीने इथं समजून घेऊयात की प्रॉफिट मला एका केसमध्ये झालेला आहे आणि एका केसमध्ये काय झालंय तर लॉस झालेला आहे. प्रॉफिट मध्ये काय झालंय, ती वस्तू मी 2120 रुपयाला विकलेली आहे आणि मला प्रॉफिट झालंय. मग प्रॉफिटसाठी मी काय करेल की एखादी प्राइस जी ओरिजिनल प्राइस आहे ती आणि वरती झालेला नफा हा मिक्स केला तर माझा प्रॉफिट असणार आहे. म्हणजे पी प्लस ए, पी ला मी इथं ओरिजिनल प्राइस कन्सिडर केली आणि याला नफा कन्सिडर केला. ही एक केस झाली. आता दुसऱ्या केसमध्ये काय झालं, लॉस झाला. 1480 रुपयाला ती मी वस्तू विकली होती. या प्राइसला मी कसं ट्रीट करेल तर ओरिजिनल माझी जी प्राइस आहे ती पी आणि यामधून मी तोटा मायनस करेल म्हणजे ए मायनस करेल, तर मला ती काय मिळाली 1480 ही प्राइस मिळेल. म्हणजे एखादी वस्तू जास्त न विकल्यास जेवढा नफा झाला आणि तीच वस्तू कमी न विकल्यास जेवढा तोटा झाला, तो नफा आणि तोटा काय सेम आहे. ए ए हा तो नफा तोटा आहे. मग पहा, जर मी हे प्रॉफिट उचलला आणि हा लॉस उचलला आणि त्या दोघांना बेरीज केली तर मला काय मिळतं पहा की पी प्लस ए आणि पी मायनस ए इथं होईल आणि या दोघांची बेरीज केल्यास मला काय मिळेल, इथं ए ए कट होईल आणि मला मिळेल 2p ही प्राइस मिळाली. म्हणजे मला जी ओरिजिनल प्राइस आहे त्याची दुप्पट मिळाली. मग काय करेल मी, या दोन्ही गोष्टींची बेरीज करेल आणि 3600 असा आकडा आला. आता हा 3600 आकडा कशाचा इक्वल टू आहे, 2p च्या इक्वल टू आहे. p म्हणजे माझी ओरिजिनल प्राइस आहे. मग ती मिळवायची झाल्यास मी काय करेल, ह्या 3600 आकड्याला डिवाइड बाय 2 करेल. म्हणजे किती आलं, 2 1 2 18. म्हणजे 1800 ही माझी काय झाली ओरिजिनल प्राइस झाली, जी मी पी इथं कन्सिडर केलेली आहे. प्रश्न असा आहे की ती वस्तू किती किमतीने विकल्यानंतर मला काय 20% नफा होईल. मग बघा, 1800 ही माझी ओरिजिनल प्राइस आहे ज्याला की मी 100% असं कन्सिडर करतो आणि किती प्राइस न विकल्यानंतर मला ना 20% नफा मिळणार आहे. म्हणजे 100 प्लस 20 म्हणजे 120% मला इथं प्राइस ती ट्रीट करावी लागणार आहे. मग इथं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्यात सोपं मांडणी करून घ्यायची आणि तिरकस गुणाकार करायचा. मग 1800 गुणिले 120 डिवाइड बाय 100. इथं मग मी 18 गुणिले 120 करत बसणार नाही. 18 दुनी 36 होणार आहे, इकडं मला माहिती आहे. म्हणजे 6च्या पुढे 0 येणार आहे. पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यास इथं आपल्याला 2160 हे उत्तर मिळतं आणि ह्या किमतीला जर ती गोष्ट विकली गेली तर मला 20% प्रॉफिट होणार आहे.